तर पोस्टल बॅलेट पेपरनं मला वाचवलं. ठाकरे गटाच्या आरोपांना आता खासदार रवींद्र वायकर यांनी हे उत्तर दिलंय. 1 लाख मतमोजणी बाकी असताना कीर्तिकरांना कसं काय विजय घोषित करू शकता, असा सवाल देखील वायकरांनी उपस्थित केलाय. तर प्रक्रिया सुरू असताना विजयाची घोषणा कुणी केली, असा सवाल देखील वायकर यांनी आता उपस्थित केलाय. जिथं जायचं तिथं जा, मात्र माझ्या विरोधात खोटा प्रचार थांबवा, असं देखील वायकर म्हणाले. अरे 5:51 वाजता जर 1 लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला, हे कसं काय देऊ शकता? याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं. आणि म्हणून मी 5:51च्या नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो. 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो. मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय. बोलतं आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही. मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं, हा देखील प्रश्न येतोय. हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है, हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है. रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है. रविंद्र वायकर चुनाव हार गए हैं. ये चोरी चपाटी करके 48 मतों से चुनाव को जिताया गया है, वो अभी सामने आ जाएगा. पूरा बोगस खेल वहाँ हो गया 19वें फेरी के बाद, टर्न के बाद. आपको मालूम है, तो पूरा अभी सामने आ जाएगा, खेल पूरा सामने आ जाएगा. रवींद्र वायकर लोकसभा नहीं पहुंचेंगे. हॅक जर करायची होती त्याने मी एक कशाला प्लस नाही मायनस जाईन. मी 1000ने 2000ने 4000ने काय की लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन. 1ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने. बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर A+B केली असेल आणि त्यातनं त्यांना 1501 वगैरे काय मिळाले होते. तो 1 आणि इकडचा 1 मायनस झाल्यानंतर 50 मधून 48 मताने प्लस झालं. आता 50 नंतर 48 मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं, त्यावेळेला 20 उमेदवार आतमध्ये होते. त्यांचे प्रतिनिधी 20 लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते. मी तर आतमध्ये नव्हतो. मग ते पण हॅक करू शकतात का, हा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही आहे. तो 19व्या राऊंड नंतर शेवटपर्यंत जोपर्यंत फायनल टॅली त्यांच्याकडे आलं नाही तोपर्यंत त्यांनी ते अनाऊन्समेंट थांबून ठेवलं होतं का, ह्याच्याकरता आम्हाला CCTV फुटेज पाहिजे. म्हणजे कसं असतं, एक तर 48 मतांनी पराजय झाला आहे किंवा 48 मतांनी पराजय केला गेला आहे, हे त्या CCTV फुटेजमधल्या बऱ्याच गोष्टींवरती त्याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं. मग जर का ते देत नसतील तर त्याच्यामध्ये काहीतरी काळबोर आहे की काय असं मला वाटतं आणि त्याच्याकरता आम्ही ते व्हिडिओ शूटिंग मागतो. CCTV मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी की मतदानाशी हा काही संबंध नसतो. मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेलं नाही, रडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेलं आहे. तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे. मला दुसरं काहीच नाही. मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा, वर्कॉलिक आहे. आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे. हे खोटा प्रचार चाललाय. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये, एवढंच माझी विनंती.